संबंध नाही। आता राज्यामध्ये चालू असलेल्या या राजकारणापासून थोडी सवड काढून आपण बिहारला जाऊया, कारण अतितटीची निवडणूक लढवली गेल्यानंतर तिथे उद्या मतमोजणी होणार आहे। यावेळी पहिल्यांदाच बिहारच्या मतदानानं सगळे उच्चांक मोडले। महिलांनी भरभरून मतदान केलंय। मतदान केंद्रांवरती तरुणांच्या रांगा लागलेल्या दिसल्यात। हे वाढलेलं मतदान बदलासाठी आहे की नितीश कुमारांच्या नेतृत्वावरचा विश्वास, याचा फैसला उद्या होईल। पण निकाल लागण्यापूर्वीच विरोधकांनी मतमोजणीच्या प्रक्रियेवरती शंका घ्यायला सुरुवात केली आहे। बिहारचे विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांनी दुसऱ्या टप्प्याचं मतदान संपल्यानंतर एक्झिट पोल तसंच मतमोजणीबद्दल केलेले दावे पाहूयात। ये सर्वे जो है केवल मनोवैज्ञानिक तौर पे साइकोलॉजिकल, जो इतने अधिकारी चुनाव में लगे हुए हैं उनके दबाव में जो है ये सर्वेस लाए गए हैं। पहले भी आप लोग दिखाते थे कि मुख्यमंत्री का चेहरा पसंद किसे करती है बिहार की जनता, तो 16, 17, 18% से ऊपर नीतीश जी नहीं उठ पाए। सर्वे चलाया गया और पूरा प्रयास किया जाएगा कि काउंटिंग को स्लो किया जाए। पूरी प्रक्रिया काउंटिंग की स्लो ये लोग करवाएंगे। दहशत जो है जिला हेडक्वार्टर्स में पैदा करेंगे। जहां बॉम्ब ब्लास्ट होगा वहां कोई कार्रवाई नहीं करेंगे, जहां घटनाएं होंगी वहां कोई कार्रवाई नहीं करेंगे। लेकिन लोकतंत्र की हत्या के लिए ये लोग मिलिट्री से फ्लैग मार्च बिहार के पूरे जिले में करवाएंगे। तर तेजस्वी यादव असं म्हणतायत की एक्झिट पोल हे अधिकाऱ्यांवरती दबावासाठी आहेत आणि मतमोजणी कितीही लांबली तरी आपलाच विजय होणार यावरही ते ठाम आहेत। असं असेल तर मग त्यांनी निकालाआधीच अशी विधानं करण्याचं कारण काय, यावरच दुसरा प्रश्न आज आम्ही विचारला होता। तो पाहायला आपण जाऊयात आमच्या पोल सेंटरला।